इथे एका क्षणात वाटलं आपण पृथ्वीवर नाहीत, स्वर्गात आहोत. नमस्कार, मी प्रज्वल. आज मी कॉलेजच्या मित्रांसोबत निघालो आहे हरिश्चंद्रगडला. सकाळचे 6 वाजलेले होते. आम्ही पाचनाई गावातून हरिश्चंद्रगडाकडे निघालो. ही जी कमान दिसतीये येथूनच मुख्य ट्रेक सुरू होतो. अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड हा समुद्र सपाटीपासून जवळजवळ 4600 फीट उंचीवर आहे. हरिश्चंद्रगड म्हणजे भटक्यांची पंढरी. जेवढा हा गड सुंदर तेवढाच बुलबुलैया असे म्हटले जाते, कारण या गडावर जाण्यासाठी 7 वाटा आहेत. रस्त्यावर शांतता, थोडं थंड वाऱ्याचं स्वागत आणि डोंगराकडे जाण्याची वेगळीच ओढ. पण सह्याद्री सौंदर्य प्रत्येक वळणावर आपले स्वागत करत होते. अवघ्या 1.5 ते 2 तासात आम्ही हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराजवळ आलो. मंदिराच्या कळसापर्यंत सुरेख असं कोरीव काम आपल्याला पाहण्यास भेटते. हे मंदिर हेमाडपंथी बांधणीतील शिव मंदिर आहे. मंदिराच्या समोरच पुष्करणी आहे. ही पुष्करणी सप्ततीर्थ म्हणून ओळखली जाते. तसेच मंदिराच्या उजव्या बाजूस मुख्य आकर्षण म्हणून ओळखले जाणारे रहस्यमय केदारेश्वर मंदिर आहे. अशी पौराणिक कथा सांगितली जाते की येथे असणारे 4 खांब सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि कलियुगाचे प्रतिनिधित्व करतात. त्यानंतर आम्ही निसर्ग अनुभवत गडाच्या पश्चिमेला असलेल्या कोकण कड्यावर येऊन पोहोचलो. सुरुवातीला कोकण कडा धुक्यामध्ये हरवले होते. कोकण कड्यावर दिसणाऱ्या या दृश्याने आपले लक्ष वेधून घेतले. त्यानंतर आम्ही परतीची वाट धरली. गडाच्या पायथ्याशी येऊन मॅगी आणि सँडविच खाऊन आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. हरिश्चंद्रगडाने पुन्हा एकदा शिकवलं, प्रत्येक ट्रेक ही आठवण बनते. ही दृश्यामुळे नाही तर अनुभवामुळे. या गडावर निसर्ग, अध्यात्म आणि इतिहास एकत्र नांदतो. 4 दिवसांची जिंदगी रे, त्यात नौटंकी का तुझी रे. चल वाटाण फुटाण शेंगदाण होऊन मोडूया टाणा टाणा. आज पुलटू होऊन जगूया सगळा मगा.